आपल्या मनामध्ये सतत काहीतरी चालू असतं. सतत चालू असतं अगदी 24 तास. म्हणजे ते कधी बंदच नसतं. असं काही चालू आहे आणि त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही. ते स्वाभाविकपणे सातत्याने कंटिन्यू चालूच आहे. आता मनामध्ये हे जे काही चालू आहे ते कशावर अवलंबून आहे? तर आतमध्ये आपल्या जी स्मृती आहे त्या स्मृतीचाच एक तो भाग आहे किंवा अनंत स्मृती आतमध्ये साठलेल्या आहेत आणि मन त्याच्यामध्ये फिरत असतं आणि त्याचंच एक चक्र सातत्याने सतत आपल्या आतमध्ये चालू असतं, ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. तर अशा पद्धतीने ज्या स्मृतीमध्ये मन रात्रंदिवस फिरतं त्याचा संपूर्ण प्रभाव त्या मनावर असतो आणि त्या प्रभावाप्रमाणेच मन व्यवहारामध्ये मागणी करत असतं. तशा प्रकारची क्रियाला करायला भाग पडत असतं. तशा प्रकारची प्रतिक्रिया देत असतं आणि म्हणून एक प्रकारे ह्या अनंत मान्यता, धारणा, कल्पना, संस्कार याचंच हे मन बनलेलं असतं आणि त्याचंच ते एक प्रकारे प्रक्षेपण करतं, ज्याच्यामधून अनंत प्रकारचे प्रश्न, अनेक प्रकारचा गुंता जीवनामध्ये निर्माण होत असतो. आणि म्हणून माझं मन काय विचार करतं, नेमकं कशाचा प्रभाव त्याच्यावर पडतो, त्याला नेमकं काय पाहिजे, हे जी पूर्ण मनाची गतिविधी आहे 24 तास चालू, याच्याविषयी आपल्याला जागृती असली पाहिजे. ही जागृती झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने मग मनाचा विलास होऊ शकतो. परंतु संतांना एक फार मोठा अभ्यास होता आणि त्यांचं स्वतःचं जीवन त्याची साक्ष होतं की मनाला जर तुम्ही या सगळ्यामधून काढायचं नक्की केलं आणि त्याला जर ईश्वर नामामध्ये गुंतविलं तर एक गोष्ट मात्र नक्की होईल. मनाने जे आपल्या भोवती हे व्यर्थ जाळं विणलेलं आहे आणि तो रात्रंदिवस परेशान होत आहे, तर त्या मनाची सगळी परेशानी दूर करण्याची ताकद या विधीमध्ये आहे की तुम्ही ईश्वराच्या नामामध्ये, स्मरणामध्ये, चिंतनामध्ये त्या मनाला गुंतवा. म्हणजे त्या मनाच्या त्या पूर्ण स्मृती आणि ज्या वाईट सवयी, वाईट संस्कार, त्या सगळ्यातूनच मन मुक्त होईल आणि हलकं होईल, आनंदी होईल, प्रसन्न होईल. त्याला त्या स्मृतीचं काही गरज नाही, काही देणं घेणं नाही. व्यर्थ त्याच्यामध्ये फिरून ते स्वतःचीच परेशानी वाढवण्याचं काम करते. तेव्हा ही जी अजब कला आहे, अजब युक्ती आहे, ही संतांनी शोधलेली आहे आणि अत्यंत त्याचं सोपं रूप आपल्याला दिलेलं आहे. परंतु जो कोणी व्यक्ती याचं अनुकरण करेल आणि स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव घेईल त्यालाच हे पटणार आहे. हे पण तितकंच सत्य आहे. धन्यवाद.